नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे। त्याच दिवशी श्रीपाद श्री वल्लभांचा जन्मदिवस पण आहे। या दिवशी कोणती सेवा करावी असं अनेक भाविकांनी माझ्याकडे चौकशी केली। तेव्हा सद्य परिस्थिती पाहता आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरी 6, 7, 8 आणि पुढे 2-3 दिवस महालक्ष्मीचं आगमन, यामुळं प्रत्येकाची गडबड असते, मनापासून सेवा करता येत नाही। म्हणून थोडक्यात सेवा जर सांगायची झाली तर 7 तारखेला सिद्धमंगल स्तोत्राची सेवा करावी। फक्त 3 वेळा जरी सिद्धमंगल स्तोत्र मनापासून म्हटलं तरी चालेल, कारण कलियुगाचे तारक श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्मदिवस, या दिवशी त्यांचं आगमन या पृथ्वीवर होत आहे आणि प्रत्येकाला वाटतं की आपण श्रीपादांची काहीतरी सेवा करावी। श्रीपाद श्री वल्लभ प्रत्येकाच्या घरी आज फोटो रूपाने आहेतच आहेत। ज्यांच्याकडे श्रीपाद चरित्रामृत ग्रंथ आहे त्यांच्या घरीसुद्धा आहेत आणि या चराचरात श्रीपाद श्री वल्लभांचं वास्तव्य आहे। तुम्ही मनापासून जर 3 वेळा सिद्धमंगल स्तोत्र म्हटलं आणि थोड्या वेळ नामस्मरण केलं, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, तरी त्याची दखल श्रीपाद श्री वल्लभ घेतील आणि जन्म झाल्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ जेव्हा आपल्या घरी येतील तेव्हा प्रत्येकाने त्यांना तुमच्या घरीच थांबण्याची विनंती करावी, प्रार्थना करावी की श्रीपाद श्री वल्लभ, तुम्ही या कलियुगाचे तारक आहात। आज तुम्ही आमच्या घरी आलेला आहात। आमच्या घरी तुम्ही कायम राहावं आणि आमच्या कुटुंबाला सुख, शांती, समाधान, आनंद आणि आरोग्यप्राप्ती यासाठी आशीर्वाद द्यावेत। श्रीपाद श्री वल्लभ आशीर्वाद देतीलच, परंतु तुम्हीसुद्धा श्रीपाद श्री वल्लभांना स्मरून जर त्यांच्यावर प्रेम केलं आणि त्यांना विनंती केली आणि तुमच्या वागण्यात आणि आचरणात बदल केला तर श्रीपाद श्री वल्लभ तुमच्या घरातून कधीही जाणार नाहीत, अशी मी तुम्हाला खात्री देतो। दुसरी एक सेवा होती, पण आपल्याकडं 6, 7, 8 साधारण प्रत्येकाच्या घरात गडबड आहे, तर वेळ मिळेल तेव्हा श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्ये 6वा अध्याय आहे, नरसावधानीचे वृत्त। त्या अध्यायामध्ये श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म, त्यांची बोधवचनं वगैरे भरपूर आवश्यक अशी आणि श्रीपादांना समजून घेण्यासारखी माहिती आहे। 14 पानाचा तो अध्याय आहे। 7 तारखेला वाचून होणं शक्य नाही, बोटं फिरवण्याला तर माझा विरोध आहे। त्यामुळं एकतर जमलं तर वाचून घ्या, नाहीतर गणपती उत्सव झाल्यानंतर तो अध्याय एकदा वाचा। त्यामुळं श्रीपाद श्री वल्लभ कोण, त्यांचं पृथ्वीवर आगमन का झालं आणि त्यांच्यावर कलियुगाची जबाबदारी का दिली गेली, याचा सगळी माहिती त्या अध्यायामध्ये आहे। तुम्हाला मी सुचवलेलं आहे, अमुक करा, हे तमुक करा, कोणतंही सक्ती नाही, परंतु तो दिवस लक्षात घेता फक्त 3 वेळा जरी श्रीपाद श्री वल्लभांचं सिद्धमंगल स्तोत्र म्हटलं तरी चालेल। ज्यांना अगदी वेळ आहे, ज्यांच्या घरी गणपती नाहीत, त्यांनी हा 6वा अध्याय वाचावा आणि त्याचबरोबर श्रीपाद श्री वल्लभांना आपल्या कुटुंबात बोलावून त्यांना राहण्याची विनंती करावी। कलौ श्रीपाद श्री वल्लभ, कलियुगाचे तारक श्रीपाद श्री वल्लभ आहेत आणि आपलं परमभाग्य की आपल्याला श्रीपाद श्री वल्लभांची सेवा करण्याचं भाग्य लाभतं आहे। त्यांच्या काळामध्ये आपला जन्म, त्यांची सेवा करण्याची संधी, हे सर्व अलभ्य आहे। ज्याला समजतं त्याच्याही लक्षात येईल। म्हणून जास्त सेवा करू नका, कारण धावपळ जास्त होण्यात आणि उगीच बाह्य प्रियता दाखवण्यात अर्थ नाही। भावनेनं फक्त मोठ्या आवाजात 3 वेळा सिद्धमंगल स्तोत्र म्हटलं तरी चालेल। त्याचबरोबर ही अडचण लक्षात घेता मी फार पूर्वी सांगितलं होतं की आपण सिद्धमंगल स्तोत्राची सेवा करावी। अनेकांनी ती सेवा केली, कुणी 500 वेळा म्हटलं, कुणी 600 वेळा, कुणी 800 वेळा, आणि तसे निरोप मला यायला लागलेत।
काही भाविकांनी 1111 वेळा सिद्धमंगल स्तोत्र म्हटलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि फार मोठी सेवा आमच्याकडून घडून घेतली तुम्ही. तर मी निमित्त मात्र आहे. माझा कर्मकांडावर अजिबात विश्वास नाही, पण चांगलं आचरण, चांगलं वागणं आणि सोपी सेवा की जिथं तुम्हाला 1 रुपयासुद्धा खर्च होणार नाही अशी मी सेवा सांगितली. अनेकांनी भाग घेतलेला आहे. 7 तारखेला श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म झाल्यानंतर तुमची सेवा पिठापूरला श्रीपाद वल्लभांच्या चरणी अर्पण करण्यात येईल. तुमच्या नावाचा अभिषेक करण्यात येईल आणि जी तुम्ही सेवा पाठवलेली आहे तर ब्राह्मण दक्षिणा आणि त्याचबरोबर तेथील गरिबांना शिधा रूपानं तांदूळ, साखर, तेल हे नेहमीप्रमाणे देण्यात येईल. मला खात्री आहे की तुम्ही फुलना फुलाची पाकळी सेवा करून आणि सिद्धमंगल स्तोत्र म्हणून श्रीपाद वल्लभांवर जो विश्वास दाखवत आहात त्याचं तुम्हाला फलं निश्चित मिळेल. कारण फलं देणं यासाठीच श्रीपाद श्री वल्लभ आपल्या पृथ्वीवर अवतरलेले आहेत. अनेकांना त्यांचे आशीर्वाद मिळालेले आहेत. तुम्हालाही श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद भरपूर प्रमाणात प्राप्त व्हावेत आणि तुमच्या कुटुंबांना जे जे मागेल ते श्रीपादांनी द्यावं अशी प्रार्थना करतो. नमस्कार.